एका बाजूला हे सगळं घडलेलं आहे, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की आता या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं ईव्हीएमच्या विरोधात ठराव करणारं साताऱ्यातलं कोळेवाडी देशातलं पहिलं गाव ठरलं। ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाच्या सध्याच्या वातावरणात हा विषय चर्चेचा ठरला। बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ठाम भूमिका कोळेवाडीतील ग्रामस्थांनी घेतली आहे। कोळेवाडीतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाची प्रत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। विशेष म्हणजे कोळेवाडीनं हा ठराव 2 डिसेंबर रोजी केलाय, तर शरद पवारांनी 8 डिसेंबर रोजी मार्कडवाडीमध्ये ग्रामपंचायतींना ईव्हीएमच्या विरोधात ठराव करण्याचं आवाहन केलं होतं। म्हणजे शरद पवारांनी आवाहन करण्याच्या 6 दिवस आधीच कोळेवाडीनं ईव्हीएमच्या विरोधात ठराव केला होता। ईव्हीएम मशीनमध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही हे ना शंकास्पद वाटते। म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांना किंवा अशिक्षित लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला लक्षात येत नाही। तर बॅलेट पेपर कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान हे अमक्याच माणसाला आपण 100% केलेलं आहे हे त्याला खात्री होती। ईव्हीएम वरील मतदान संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यानं ते लोकशाहीला मारक आहे। मतपत्रिकेवरील मतदानाची प्रक्रिया वेळखाऊ असली तरी तीच राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ईव्हीएम वरती आम्हाला मतदान नको, आम्हाला बॅलेट पेपरवरतीच मतदान हवंय। का तर याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक्स वरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल एवढाच विषय आहे। मग सरकार का घाबरते की त्यांनी फक्त बॅलेट पेपरवरती पण मतदान घेतलं पाहिजे आणि कोळेवाडी गावामध्ये आम्ही बॅलेट पेपरवरती मतदान असेल तरच मतदान करणार आहे, नाहीतर कोण मतदान करणार नाही। ईव्हीएम विरोधात आधी मार्कडवाडीनं ठाम भूमिका घेतली तर कोळेवाडीनं ठराव केला। मतदार बॅलेट पेपरसाठी आग्रही मागणी करतायत। परिणामी शासन आणि प्रशासन मतदारांचं कशा प्रकारे प्रबोधन करणार हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, कराड। मंडळी, याच मुद्द्याच्या अनुषंगानं आपण आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेकडे वळूया। चर्चेच्या या मुद्द्याकडे मार्कडवाडीकरांची भूमिका लोकशाहीला आव्हान आहे का? आव्हान अशा अनुषंगानं प्रतिमतदान प्रति निवडणूक घेता येऊ शकते का? मार्कडवाडीतल्या नागरिकांच्या ईव्हीएम विरोधी भूमिकेवर आता विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलाय। आता त्यावरून प्रचंड राजकारण सुरू झालेलं आहे। मार्कडवाडीत ईव्हीएम समर्थक ईव्हीएम विरोधक दोन्ही आमने सामने आहेत। थेट 2 गट पडले, दोघांनी आक्रमक भूमिका घेतली। शरद पवार मार्कडवाडीत गेले, त्यांनी ईव्हीएमच्या विरोधकांची भेट घेतली। आता राहुल गांधी तिथून लॉंग मार्च काढण्याच्या तयारीत आहेत। मार्कडवाडीत अनेक लोक बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणून आग्रही आहेत, पण प्रशासनानं त्यांना अटकाव केला। का केलं? का हे केलं जातंय? लोकांचा संशय दूर व्हावा याच्यासाठी सरकार काय करताय, निवडणूक आयोग काय करताय? त्यामुळे काही मूलभूत सवाल निर्माण झाले ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। ही चर्चा सुरू करण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे आपण मूलभूत सवाल काय आहेत, ज्या सवालांच्या वर आपल्याला चर्चा करायची आहे जाणून घेऊया। बघा पडद्यावरती प्रमुख मुद्दे। मार्कडवाडीची भूमिका लोकशाहीला आव्हान आहे का? प्रतिनिवडणूक घेता येऊ शकते का? हा सवाल आहे। प्रतिनिवडणूक घेण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार आहे का? हाही सवाल आहे। मुद्दा हा सुद्धा आहे की लोकांच्या शंका दूर करण्याची जबाबदारी मग शेवटी कोणाची आहे? जर शंका निर्माण होत राहतील तर मग लोकशाहीवर तो सवाल नसेल का? आणि मग ती जबाबदारी कोणाची आहे ते प्रश्न दूर करण्याची? विरोधकांच्या आक्षेपांना आयोगाचं नेमकं उत्तर काय आहे? कारण विरोधकांनी मुद्दे उपस्थित केले त्याला आम्ही खिचगणती सुद्धा धरणार नाही असं कसं चालेल? विरोधक ईव्हीएमच्या मुद्द्याचं राजकारण करतायत का? मुद्दा हा सुद्धा आहे। तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की केवळ राजकारण करायचं, खापर फोडायचं म्हणून हे सगळं सुरू आहे? प्रश्न अनेक आहेत। मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची म्हणून आज आपण काही मान्यवर पाहुण्यांना चर्चेत सहभागी करून घेतलंय। पहिल्यांदाच आपण हे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगूया, पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या मार्कडवाडीचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं त्या सोलापूरचे जिल्हाधिकारी जे निवडणूक अधिकारी प्रमुख होते या सगळ्याचे ते आपल्या सोबत आज असणार आहेत। कुमार आशीर्वाद, निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूरचे कलेक्टर आता आपल्या सोबत आहेत। सर, पहिल्यांदा तुमचं आभार मानतो आणि स्वागत करतो। आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, मुख्य प्रवक्ते आहेत ते। अतुल लोंढे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्या सोबत आहेत।
आणि राजकीय बाजू एका बाजूला हे सगळे मांडत असताना कायदेशीर बाजू काय ही महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेची आहे. त्याच्यासाठी कायदेतज्ञ ॲडव्होकेट सुधाकर आबाड सर आपल्या सोबत आहेत. आबाड सर कायदेशीर बाजू याच्यामधले मांडतील. पण ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मला पहिल्यांदा आक्षेप जाणून घ्यायचे आहेत आणि हे आक्षेप जाणून घ्यायचे आहेत अतुल लोंढे यांच्याकडून. अतुलजी, बी स्पेसिफिक आजच्या चर्चेमध्ये आरोप प्रत्यारोपांपेक्षा आपण मुद्द्यावर बोलूया. तुमचे 4 आक्षेप 5 आक्षेप जे काय असतील 1 to 1 आक्षेप सांगा, आपण उत्तर घेऊ प्लीज. असं आहे की सगळ्यात पहिले जनता जी आहे ती या देशामध्ये सार्वभौम आहे. इथे कलेक्टर बसले आहे, यूपीएससीची परीक्षा पास झाली आहे, संविधान नक्कीच वाचलं असेल. प्रिएम्बलच्या घटनेच्या सरनाम्याच्या शेवटली ओळ आहे की हे संविधान आम्ही स्वतःला अर्पण करत आहोत, त्यामुळे ते सुप्रीम आहेत. तुम्ही बोललं की लोकशाहीला हे आव्हान आहे का? हे लोकशाहीला आव्हान नाही आहे. लोकशाही पायदळी तुडवणाऱ्यांवर पायबंद जो आहे तो मार्कडवाडीने घातलेला आहे. त्यामुळे लोकांनी जो मार्ग निवडलेला आहे तो विधायक मार्ग आहे. तो खऱ्या अर्थानं माझं मतदान कुठे गेलं याच्यावर विश्वास संपल्यामुळे जो निकाल आलाय महाराष्ट्रामध्ये तो सामान्य माणसाला मान्य नाही आहे. म्हणून धुळ्यामध्ये मशाल मोर्चा निघतो, कोळेवाडीमध्ये पंचायतीचा ग्रामसभेचा ठराव होतो. ग्रामसभेचे ठराव तुम्हाला अनेक ठिकाणी होताना दिसेल, कारण की इलेक्शन कमिशन म्हणजे लवासाचं प्रकरण सर सर ऐका ना बी स्पेसिफिक मी पहिल्यांदा म्हणालो, ठीक आहे, ही भावना याच्या वेगवेगळी चर्चा केली. तुमचे जे 4 आक्षेप आहेत ना, नाही ईव्हीएमच्या बद्दलचे, निवडणूक आयोगाच्या बद्दलचे, कारण आपण कलेक्टर साहेबांना जेव्हा आपण बोलवतो राजकीय नेहमीची जी चर्चा असते ना ओबडधोबड, त्याच्यापेक्षा बी स्पेसिफिक 4 आक्षेप ज्याची उत्तर आपण कलेक्टर साहेबांकडून घेऊया म्हणून मी तुम्हाला म्हणालो. बाकी आरोप करू आपण. ठीक आहे. 4 आक्षेप आमचे एकदम स्पष्ट आहे. निवडणूक आयोगाला आम्ही दिलेलं आहे की शेवटल्या 2 तासामध्ये 74 लाख मतदान कसं झालं त्याचं एक्सप्लेनेशन द्या. निवडणूक आयोगाने 3 डिसेंबरला आम्हाला स्वतःला बोलवलेलं होतं आणि त्याच्यापूर्वी आम्ही आमचं मेमोरेंडम हे जे ऑब्जेक्शन्स आहे ऑब्जेक्शन त्यांच्याकडे दिलेले होते. आम्हाला अपेक्षित होतं की त्या दिवशीच्या मिटिंगमध्ये त्याचं ते उत्तर देतील, पण त्यांनी शेरोशायरी केली आणि मग 2-4 शब्द विरोधकांच्या चुपचाप ऐकून घेतले. ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत ते, तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. दुसरं, फॉर्म नंबर 6 आणि फॉर्म नंबर 7 जे आपण भरतो, त्या फॉर्म नंबर 6 आणि 7ची तुम्हाला गंमत सांगतो मी की मागच्या 10 वर्षामध्ये 94 लाख मतदार जे आहे ते रजिस्टर झाले. ठीक आहे, मागच्या 5 वर्षामध्ये. आणि या 5 महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक हारल्यानंतर 74 लाख मतदान 5 महिन्यामध्ये रजिस्टर झालेलं आहे. ते कसं? या अनुषंगानं याच्या जोडीने आम्हाला फॉर्म नंबर 6 आणि फॉर्म नंबर 7 हे कोणत्या बेसिसवर जोडल्या गेलेले आहेत, कारण आमची माहिती अशी आहे आणि आमचे पुरावे पण आम्ही ठेवले ते की इलेक्ट्रिक बिलांवर जे आहे ते मॅक्सिमम नोंदणी झालेली आहे आणि ती कोणत्या कम्प्युटरवर नोंदणी झालेली आहे ते सुद्धा आम्हाला पाहिजे. फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 7 जे 74 लाख मतदान झालं 3. तिसरा मुद्दा 76 लाख मतदान 2 तासामध्ये कसं झालं. आम्ही खूप टेक्नोसॅव्ही आहे. आमच्याकडे ॲप आहे, कलेक्टरकडे ॲप असतं, ते बसल्या इथे सांगतील ते अपलोड करतात. 8% जवळपास हे मतदान कसं वाढलं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही त्यांना विचारल्या. ईव्हीएम त्यांचं कुठलंही उत्तर ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली असं तुमचं म्हणणं आहे? हे सगळं हे नाही, ईव्हीएमच्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या समोर, मी आता ही कलेक्टरांना विनंती करतो की कलेक्टरांनी एक पत्र लिहावं. ते डीएम पण असतात, हे पत्र लिहावं की मायक्रो प्रोसेसर जे कंट्रोल युनिट आहे त्याला हात लावण्याचा, तो चिप जो आहे तो चेक करण्याचा अधिकार जो आहे तो दिला पाहिजे. तुम्ही ते बॅलेट युनिट आणि ते व्हीव्हीपॅट वगैरे सोडा, त्याला काही अर्थ नाही आहे. ते डेस्कटॉप आहे, तो कम्प्युटर जो सीपीयू जो असतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याच्यामध्येच काय गडबड असते ते सगळी गडबड असते. या कुठल्याही गोष्टीसाठी इलेक्शन कमिशन तयार नाही. आपण पाहिलं असेल रामलीला मैदानावर वकिलांनी फार मोठं आंदोलन केलं, 2-3 लाख लोक जमले होते आणि त्यावेळेस त्यांनी मागितली होती की ती ईव्हीएम आणा आणि त्या कंट्रोल युनिटला आपण हात लावू. मग करण्यात त्याला डर कशाला? व्हेरी गुड. हे झालं मुद्द्याचं. लोकांना घाबरवता. हे झालं मुद्द्याचं बोलणं. तुझी मला तुम्हाला चर्चेत बोलवण्याचं कारण काय? उगा नेहमीची वेग राजकीय मुद्द्यांपेक्षा बी स्पेसिफिक. कुमारजी, स्वागत आहे तुमचं. नाही विलास, तुम्ही लोकांची गंमत उडवतात. लोकांना जर वाटत आहे की माझं मतदान नाही गेलं, संपूर्ण गावाला वाटत आहे आणि त्या गावाला नाहीये, माफ करा, हे राजकीय झालं. त्या लोकांपेक्षा मोठे नाही, हे राजकीय झालं. नो अधिकारी, नो ऑफिसर, नाही, राजकीय नाही विलास, अजिबात राजकीय नाही. या देशामध्ये सार्वभौम सुप्रीम जे आहे, सोवरीन जे आहे, या देशाची जनता आहे, या देशाची घटना ती म्हणते.
कलेक्टर इज नॉट अबाउट द विल ऑफ पीपल. अरे पण उत्तर तर घ्यावं लागेल सर, He is आज काय subservient करताय to the तुम्ही? Constitution. नाहीये, थांब, मी येतो. कुमारजी, सामान्य माणसाच्या मनात एखाद्या व्यवस्थेच्या बद्दल कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नाचं निराकरण होणं हे गरजेचं आहे. बरोबर. आज व्यवस्थेच्या बद्दल निर्माण झालेला हा प्रश्न लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे. तुम्ही आज आलात त्याबद्दल तुमचे आभार, पण जे मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्याबद्दलचं तुमचं म्हणणं काय, तुमचं स्पष्टीकरण काय? जी नमस्कार. तर थोडक्यात मी सांगतो. ऍक्च्युली त्यांचे लोंढे साहेबांचे जे पण प्रश्न होते हम्म. त्याचं जे फाउंडेशन आहे तो असं आहे की ईव्हीएम वर त्यांना अविश्वास आहे. हो. आता ईव्हीएम मशीनवर अविश्वास कशासाठी नाही राहिला पाहिजे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. ईव्हीएम मशीन मध्ये जेवढे सेफगार्ड्स आहेत त्यांचे दोन भाग असतात. हम्म. एक टेक्निकल सेफगार्ड्स आहेत आणि एक प्रशासकीय सेफगार्ड्स आहेत. टेक्निकल सेफगार्ड्स म्हणजे काय झाले की ईव्हीएम ला आपण वायफायद्वारे कनेक्ट नाही करू शकतात. हम्म. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी त्यामध्ये नाही आहे. हम्म. त्यामध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटी नाही आहे. हम्म. त्याचे जे मायक्रो कंट्रोलर आहे ज्याबद्दल लोंढे साहेब बोलत होते ते जे मायक्रो कंट्रोलर आहे ते वन टाइम प्रोग्रामेबल आहे. मतलब एक वेळी तुम्ही प्रोग्राम लिहिला त्यानंतर तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही. ओके. त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग आहे. हे सगळे तांत्रिक बाब आहे. हम्म. आता मी थोडा प्रशासकीय भागकडे येतो. Please. प्रशासकीय भागकडे कशासाठी येतो कारण जिल्हा अधिकारी म्हणून मी जिल्हा निवडणूक अधिकारी पण आहे आणि पूर्ण जे प्रोसेस आहे पूर्ण निवडणूकच्या जे प्रोसेस आहे ते माझे मशिनरी खाली तो त्याला राबविण्यात आलेला आहे. अगदी बरोबर. हम्म. आता प्रशासकीय भाग बद्दल मी सांगतो. ईव्हीएम कसा तयार होते इलेक्शनच्या अगोदर निवडणूक घेण्याच्या अगोदर तयार करण्याचे जे प्रोसेस आहे ते मी थोड्या विस्तारपूर्वक सांगतो. हम्म. सर्वात पहिले एक FLC प्रोसेस असते, फर्स्ट लेवल चेकिंग. हम्म. हा जो प्रोसेस आहे ते 1 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत झाला होता. हम्म. यामध्ये आम्ही प्रत्येक मशीनच्या CU, BU आणि VVPATच्या आम्ही डायग्नोस्टिक टेस्ट करतो की त्याच्या बॅटरी ओके आहे किंवा नाही, त्याच्या डिस्प्ले युनिट ओके आहे किंवा नाही. हम्म. आणि महत्वपूर्ण ज्या भाग आहे त्यामध्ये प्रत्येक ईव्हीएम वर प्रत्येक बॅलेट युनिटवर 16 बटन असतात. हम्म. प्रत्येक बटनला आम्ही 6 वोट देतात. हम्म. 6 वोट देतो आणि 96 वोट एक मशीनला आम्ही देतो प्रत्येक मशीनला. त्यानंतर 1% मशीन्सला आम्ही 1200 वोट देतो, 2% मशीन्सला 1000 वोट देतो आणि पुन्हा 2% मशीन्सला 500 वोट देतो. हम्म. आणि हे कुठले हे 1% आणि 2% हे मशीन्स कुठले असतील हे आम्ही राजकीय पक्षचे प्रतिनिधींना विचारून आम्ही त्याच्यावर हे 1200, Randomly 1000 आणि म्हणजे. 500 वोट रॅन्डमली आणि त्यांना मी विचारतो की तुम्ही निवड करा. हम्म. आता अजून एक गोष्टी सांगतो. हा जे FLCचा प्रोसेस आहे 31 दिवस चालला होता. प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षचे उमेदवार तिथे हजर राहिले होते. हे दिस इज कंपल्सरी, हे कंपल्सरी आहे. आम्ही त्यांना कॉल करून त्यांना बोलवत असतो की तुम्ही या, तुमच्या आल्याशिवाय आम्ही FLCचा प्रोसेस सुरू करू शकणार नाही. त्यांच्या समोर प्रत्येक मशीनवर आम्ही 96 वोट दिला होता. त्यांच्या समोर आम्ही 1% वोटवर 1% मशीनवर 1200 वोट, 2% मशीनवर 1000 वोट आणि 2% मशीनवर 500 वोट दिला होता. ते व्हिडिओग्राफ मध्ये आमच्याकडे आहेत, व्हिडिओमध्ये ते लोक आहेत आणि त्यांचे सही आहे प्रत्येक तेव्हा ही दिवसच्या यंत्रणा proceeding वर. पूर्णपणे निर्दोष यंत्रणा हे होती? हे जे यंत्रणा आहे ना हे ज्या प्रोसेस झाली होती FLCच्या जे प्रोसेस आहे ते त्यांच्या समोर झाली होती. हम्म. नेक्स्ट जो पुढचा टप्पा आहे तो कमिशनिंगचा टप्पा आहे. हा. कमिशनिंग आम्ही केव्हा घेतो ते पोलिंग डेच्या जवळपास 10 दिवस अगोदर घेतो. त्यामध्ये त्या दिवशीपर्यंत जे कॅन्डिडेट लिस्ट असतात, जे उमेदवार लिस्ट आहे, जे लोक ऍक्च्युअली निवडणूक लढणार ती यादी फायनल झाली असती हम्म. आणि ती बॅलेट पेपर तयार झाला असता. बॅलेट पेपर तयार असता आणि हा. तो बॅलेट पेपर आम्ही ईव्हीएम वर आम्ही चिपकवतो आणि तो कमिशनिंगचा प्रोसेस आम्ही सुरू करतो. आम्ही बरं. ईव्हीएम ला तयार करतो. हम्म. त्यामध्ये अगेन प्रत्येक राजकीय पक्षचे प्रतिनिधीचे समोरचे पूर्ण कमिशनिंगचा आम्ही प्रोसेस आम्ही करतो. तो हम्म. आवश्यक आहे. ते जर आले नाही तर आम्ही तो सुरू करू शकत नाही. हम्म. हम्म. पुन्हा प्रत्येक ईव्हीएम मशीनवर आम्ही सर्व एक कॅन्डिडेटला एक बटनला आम्ही एक वोट देतो. तर पुन्हा एक वेळी मॉक पोल झाला. हम्म. त्यानंतर 5% मशीनवर जेवढे मशीन्स आहेत त्याचे 5% मशीनवर आम्ही 1000 वोट देतो आणि पुन्हा हे 5% मशीन्स कुठले असतील हे राजकीय पक्षचे प्रतिनिधीला विचारून आम्ही घेतो आणि त्यांना मी प्रोत्साहित करतो की तुम्ही वोटिंग करा हे 5% मशीनवर. हम्म.
त्यानंतर हे सगळे संपल्यानंतर आम्ही स्ट्रॉंग रूम मध्ये मशीन ठेवतो. स्ट्रॉंग रूमच्या सेफगार्ड्स बद्दल मी थोडक्यात सांगून देतो. स्ट्रॉंग रूम मध्ये 3 लेअर सिक्युरिटी असतात. इनर रिंग मध्ये सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस, सेकंड लेअर मध्ये SRPF आणि आउटर लेअर मध्ये डिस्ट्रिक्ट पोलीस. सीसीटीव्ही कव्हरेज असते त्यामध्ये. डबल लॉक असते. जे डबल लॉक आम्ही टाकतो त्यामध्ये राजकीय पक्षचे प्रतिनिधी त्यांचे सील लावू शकतात. तेच स्ट्रॉंग रूमच्या परिसरमध्ये आम्ही एक शेड उभा करतो. त्यामध्ये 24 तास राजकीय पक्षचे प्रतिनिधी तिथे बसू शकतात आणि सीसीटीव्ही फुटेज आम्ही त्यांना देतो की तुम्ही पाहत राहा जे तुम्हाला पाहिजे. पूर्ण 24 तास तुम्ही बसा त्या ठिकाणी. बरोबर. तिसरा टप्पा जे ऍक्च्युअल पोलच्या दिवस असते, ऍक्च्युअल पोलिंग डे मध्ये पोलिंग सुरू करण्यापूर्वी आम्ही एक मॉक पोल घेतो. प्रत्येक बूथ मध्ये प्रत्येक मशीनवर आम्ही 50 वोट देतो. आणि हे कोणाचे समोर देतो? पोलिंग एजंटच्या समोर. पोलिंग एजंट कोण असतात? हे पुन्हा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतात. त्यांच्या समोर आम्ही मॉक पोलच्या हे करतो. त्यानंतर मॉक पोल सर्टिफिकेट आम्ही जनरेट करतो. मॉक पोल सर्टिफिकेटवर प्रत्येक पोलिंग एजंटच्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी जे लोक बूथ मध्ये आहेत त्यांची सही असली पाहिजे. मारकवाडीमध्ये 3 बूथ आहेत. 3 बूथ मध्ये मॉक पोल सर्टिफिकेटवर पोलिंग एजंटचे सही आहे. तिघांनी सही केलेली आहे त्याच्यात. मॉक पोल झालाय मार्केटवाडी. प्रत्येक बूथवर मॉक पोल घेतल्याशिवाय तुम्ही ऍक्च्युअल पोल सुरू करू शकतच नाही. नंबर 1. मारकवाडीमध्ये 3 बूथ आहे. बूथ नंबर 96, 97, 98. 3 बूथ मध्ये ज्या उमेदवारांनी हा पूर्ण प्रोसेसवर आक्षेप घेतला आहे त्यांचे स्वतःचे पोलिंग एजंट उपस्थित होते. त्यांची सही आहे की मॉक पोल सर्टिफिकेटवर त्यांची सही आहे की मॉक पोल योग्य पद्धतीने हे झालं आहे. आता FLC मध्ये प्रत्येक मशीनवर 96 वोट. त्यानंतर 1%, 2% वर जेवढा आम्ही हे केला. कमिशनिंग मध्ये 5% मशीनवर 1000 वोट आणि पुन्हा प्रत्येक बाकी मशीन्सवर 16 वोट. आणि त्यानंतर मॉक पोल. मला याचं उत्तर द्यायचं. पूर्ण मला थोडं प्लीज पूर्ण करू द्या. पूर्ण प्रोसेस मध्ये सोलापूरमध्ये किंवा महाराष्ट्रमध्ये किंवा पूर्ण भारतमध्ये FLC मध्ये, कमिशनिंग मध्ये आणि मॉक पोल मध्ये, ऍक्च्युअल डेच्या मॉक पोल मध्ये एकही केस असा सापडला नाही की वोट आम्ही एक दुसऱ्या कॅन्डिडेटला देतो आणि दुसरा माणूसला वोट जातो. एकही केस सापडला नाही. त्यामध्ये एक मॅल फंक्शनिंग ईव्हीएम असतात. मॅल फंक्शनिंग मध्ये काय झालं की ईव्हीएम सुरू नाही झाला किंवा डिस्प्ले नाही येत आहे किंवा बॅटरी लो आहे. ते 0.5, 0.6% कमिशनिंग मध्ये आम्हाला सापडते. आम्ही तो बाजूला काढतो. पण एकही केस आतापर्यंत नाही सापडला आहे. त्यामध्ये असा निर्देश आला आहे की आम्ही वोट कॅन्डिडेट A ला दिला आणि वोट गेला, आम्ही बटन दाबला कॅन्डिडेट A साठी आणि वोट गेला कॅन्डिडेट B साठी. आणि हे सर्व प्रोसेस कमिशनिंग, FLC आणि मॉक पोल हे राजकीय पक्ष प्रतिनिधीच्या समोर असते. त्यांची सही असते. ते व्हिडिओ मध्ये आमच्याकडे आहे. सर खूप सविस्तरपणे जस्ट वन स्मॉल प्लीज. आता जो मी टेक्निकल ऍस्पेक्ट सांगितला की हे 1 टाइम प्रोग्रामेबल असते. त्याच्या मायक्रो कंट्रोलर एक वेळी तुम्ही प्रोग्राम केला तर त्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाहीये. आणि असं नाही की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सांगत आहे. इंडिपेंडेंट एजन्सीज आहेत, सिक्युरिटी एक्सपर्ट्स आहेत ज्यांच्या ECIशी काहीच घेणदेण नसते. ते लोक ऑडिट करतात आणि ते सर्टिफाय करतात की खरंच हा जो कोड आहे तुमचा हे 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. आता मला सांगा, मॉक पोल झाला त्यामध्ये सर्व पोलिंग एजंटच्या समोर तो दिसला की ज्याला आम्ही जेवढे वोट दिला तेवढेच वोट त्यांना गेला रिझल्ट मध्ये. आता त्यानंतर असा का जादू घडला, कुठला जादू घडला की ऍक्च्युअल पोल मध्ये सगळे हॅक होऊन गेला. प्रिसाइडिंग ऑफिसर तिथे बसूनच हॅकिंग करून घेतला काय? 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. हा माझ्या ईव्हीएम बद्दल हा मला सांगायचं. थँक्यू सो मच सर. गेली अनेक दिवस अनेक शो केले, पण या महाराष्ट्रामध्ये दुर्दैव आमचं की कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर हे येऊन सांगायला हवं होतं. नाही सांगितलं गेलं. अशा प्रकारच्या शो मध्ये इथं केवळ राजकीय चर्चा होत गेली. सामान्य माणसाच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होत गेले आणि वणवा पेटावा तसं हे सगळं संशयाचं दूर होत गेला. खूप खूप धन्यवाद सर. एक जिल्हाधिकारी या निवडणूक प्रक्रियेतले सगळ्यात महत्त्वाचे अधिकारी इथे येऊन आज महाराष्ट्राला सांगितलं त्यांनी ही प्रक्रिया कशी झालेली आहे. अतुलजी येतो, एक छोटीशी कमेंट घेतो केशव उपाध्यायांची, लगेच तुमच्याकडे येतो. केशवजी प्लीज. विलासजी, आता खरं तर त्यांनी इतकं स्पष्टीकरण केलं आहे, सोलापूर जिल्ह्यात तिथे बसलेत आणि त्यांनी अतिशय स्पष्टीकरण केलेलं आहे, व्यवस्थित त्यांनी उत्तर दिलेली आहेत. पण मुळात असं आहे की झोपेचं सोंग घेतलेलं तुम्ही कसं उठवणार? झोपलेलं उठवता येतं. मुळात असं आहे की 1999 नंतर या देशामध्ये 5 लोकसभा झाल्या आणि 110 पेक्षाही अधिक विधानसभांच्या निवडणुका झाल्यात. मी बाकी जिल्हा परिषद महापालिका धरतच नाही आहे. इतक्या निवडणुका झाल्या 1999 पासून 2014 पर्यंत. सातत्याने शरद पवार किंवा काँग्रेस पक्ष हा सातत्याने महाराष्ट्रातही सत्तेत आहे, केंद्रातही सत्तेत आहे. किंबहुना मधल्या काळात कर्नाटक सुद्धा जिंकलं काँग्रेसनी,
तिथे कुठेही ईव्हीएम विरोधी आंदोलन सुरू नाही आहे, का तर ते काँग्रेसने जिंकलेलं आहे. झारखंडमध्ये कुठेही ईव्हीएम विरोधी आंदोलन सुरू नाही आहे, कारण तिथे ते महाविकास आघाडीतल्या त्या याच्यातल्या UPA पक्षातल्या लोकांनी जिंकलेलं आहे. त्यामुळे जिथे कुठे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीतले पक्ष, NDAतले UPAतले पक्ष जिंकतात, तिथे कुठेही हे आंदोलन सुरू होत नाही. लोकांना दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात नाही. इथल्या व्यवस्थेवर माझा तर स्पष्ट आरोप आहे की घटनेचं पुस्तक घेऊन राहुल गांधी घटना घेऊन सगळीकडे जातात, पण या घटनेवरचा विश्वास उडवण्याचं काम राहुल गांधी स्वतः करतायत, काँग्रेस पक्ष स्वतः करतायत. ज्याला अर्बन नक्सली म्हणतात ते हेच लोक आहेत, हे स्पष्टपणे म्हटलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, ज्या मर्कटवाडीबद्दलचा उल्लेख वारंवार येतोय तिथं तुम्ही तिथलं काढून बघा. 75% लोक हे मर्कटवाडीच्या बाहेरचे लोक होते. हे आता त्या ठिकाणी वारंवार स्पष्ट झालंय. तिथल्या लोकांच्या मुलाखती सुद्धा झाल्या आहेत आणि मर्कटवाडीचं 14 पासूनचं कसं मतदान केलं हे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यातनं एक प्रकारे या इथल्या देशातल्या व्यवस्थांवरचा कधी याच्यावरती विश्वास, काय लोकशाहीवरचा विश्वास उडालाय सांगायचं, कधी कोर्टावर विश्वास सांगायचा. मला एक सांगावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आम्हाला दिली त्या घटनेने प्रत्यक्षचं काम नेमून दिलेलं आहे. आज उद्याच्याला आम्हाला ही मान्य नाही, आम्ही आमचं पर्यायी मतदान करतो, हे आज काही जणांना गोड वाटतं, का तर त्यांच्या सोयीचं आहे आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचं, इथल्या व्यवस्थेवर विश्वास उडायचा आहे. पण हाच नियम जर उद्याच्या एखाद्या गुन्हेगारांनी सांगितलं की मला कोर्टाचा निर्णय मान्य नाही, माझं कोर्ट मी वेगळा कोर्ट निर्णय करतो, उद्याला कोणी पोलिसाबद्दल अशी वेगळी भूमिका घेतली, हे आम्हाला मान्य नाही, आम्ही आमची वेगळी सिक्युरिटी यंत्रणा करतो. खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. विश्वास उडवण्याचं काम हे लोक करतायत आणि हे ढोंगी लोक आहेत. या सगळ्या याच्यामध्ये त्यांना लोक का नाकारतात याचं खरंखुर आत्मचिंतन करायची इच्छाशक्ती तुम्ही जो काँग्रेसमध्ये कायदेशीर नाही. मुद्दा उपस्थित आणि केला त्याच्यामुळे केशवजी, मला या त्याच्याबद्दल प्रभावाबद्दल चर्चा ते करण्याची, बोलतात. राजकीय चर्चा शक्यतो मला टाळायची होती, आरोप प्रत्यारोप. येतंय. म्हणूनच मी आजच्या चर्चेमध्ये कलेक्टर आणि कायदे तज्ञ सुद्धा बोलवले. आभार सर. विलासजी, आभार जर सर. आपली अनुमती असेल हा प्लीज सर, तर मी प्लीज फक्त एक मुद्दा त्यामध्ये ऍड प्लीज सर, प्लीज ऍड करा. मी आभार सरांकडे जातो नंतर. 89 लोकांच्यावर आम्ही FIR केला जमावबंदीचा आदेश उल्लंघन केल्यामुळे. 89 लोकांच्यावर FIR पण केला. का केला सर तुम्ही? का तुम्ही आरोप असा आहे की तुम्ही त्यांची भावना, तुम्ही त्यांच्यावर दडपशाही केला असा विरोधक आरोप करतायत. का तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली? त्याबद्दल मी विस्तारपूर्वक उत्तर तुम्हाला देतो. पण Please, sir. महत्वपूर्ण बाब अशी आहे की 89 लोक ज्यांच्यावर FIR झाला त्यापैकी फक्त 5 लोक, मोजून 5 लोक मारकवाडी गावचे होते, बाकी 84 लोक मारकवाडीचे बाहेरचे होते. काय सांगताय? हा तुम्हाला इथं FIR स्पष्ट वर आम्ही हे करू. 5 लोक, फक्त 5 आउट ऑफ 89 ते मारकवाडी गावचे होते. तर हा मारकवाडीचा विद्रोह आणि मारकवाडीचा रेव्होल्युशन नाही आहे. हे लोक कुठून आले होते, काय आले होते, ते डिटेल लिस्ट आमच्याकडे आहे. नाही, हे सत्य समोर यायला हवं महाराष्ट्राच्या समोर. मी येतो सर तुमच्याकडे. फक्त मला या सगळी चर्चेमध्ये कायदेतज्ञ सुधाकर आव्हाड सरांना विचारायचं आहे. आव्हाड सर, देशाच्या लोकशाहीमध्ये एक EVM वर निवडणूक व्हावी की VVPAT EVM वर व्हावी की बॅलेटवर व्हावी याच्याबद्दलचा ठराव ग्रामपंचायत करू शकते, पण ग्रामपंचायत प्रति निवडणूक घेऊ शकते का? या देशातली लोकशाही त्यांना ती परवानगी देते का? अशी परवानगी त्यांना मिळू शकत नाही. कारण हा जो मुद्दा आता उपस्थित झालाय, आता मी राजकीय मतं ऐकली, कलेक्टर साहेबांचं सखोल तांत्रिक विश्लेषण ऐकलं. मात्र यातला जो कायदेशीर मुद्दा आहे विलासराव, तो असा आहे की 1982ला केरळ प्रांतापासून या बॅलेटची टेस्ट सुरू झाली. 2004 सालापासून जनरल इलेक्शनमध्ये त्याचा वापर सुरू झाला. 2013 साली प्रथमच सुब्रमण्यम स्वामींच्या केसमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर 2019 साली चंद्राबाबू नायडूंच्या केसमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला. अशा प्रकारच्या 10 केसेस घडल्यानंतर अगदी 26 एप्रिल 2024ला असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचा निकाल झाला. जर का विलासराव आपण हा निकाल वाचला, विशेष करून त्यातले कलम 30, 31, 32 आणि 33 वाचले, तर मला असं वाटतं ही चाललेली चर्चा पूर्णपणे गैरलागू आहे. कारण त्या निकालपत्रामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायमूर्तींनी आधीच्या सगळ्या निकालाचा परामर्श घेतला आणि त्यात त्यांनी अशा प्रकारची याचिका की जी चॅलेंज करणारी याचिका होती आणि आम्हाला पुन्हा पेपर बॅलेटवरती न्या अशी मागणी केलेली होती. तसंच छापील पावत्या ह्या 100% परत मोजल्या पाहिजेत अशी मागणी केली होती. ह्या सगळ्या फेटाळण्यात आलेल्या आहेत. मला असं वाटतं की जर का
त्या सर्वोच्च न्यायालयाचे ते 36 पानं जर का कोणी वाचले तर मला असं वाटतं ही चर्चाच घडवण्याची जरुरी नाही, कारण त्यात त्यांनी स्पष्टपणे न्यायमूर्तींनी म्हटले कशा प्रकारचे सिक्युरिटी मेजर घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे जर का रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 आणि 1961चे रूल्स त्यात झालेली अमेंडमेंट ह्या सगळ्याचा जर का परामर्श घेतला तर जगातल्या 10% मतदार असलेल्या लोकशाहीमध्ये झालेली ही प्रक्रिया त्याच्या विरुद्ध जर का कुठलं गाव असे ठराव करत असेल तर माझं मत आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर असेल आणि अशी प्रक्रिया ही संविधानाच्या सुद्धा विरुद्ध असू शकेल. पण कारण संविधानाचा विलासराव, दाखला right to देतोय vote संविधान हा जरी वाचवण्यासाठी fundamental म्हणून right आम्हाला ही निवडणूक आयोगाची ही प्रक्रियाच मान्य नाहीये, आम्ही प्रतिमतदान घेतोय, प्रतिनिवडणूक घेतोय असं म्हणणं आणि त्याला विधायक मार्ग म्हटलं जातंय, खरंच कायदेशीरित्या हा विधायक मार्ग ठरू शकतो का? नाही, बिलकुल नाही. कारण अशा पद्धतीनं कारण लोकशाहीमध्ये जे बहुमताच्या जोरावरती होतं किंवा ज्याला बहुमत लागतं त्या बहुमताची गोष्ट जर तुम्ही मान्य करणार नसाल तर याचा अर्थ असा होता की तुम्हाला लोकशाही मान्य नाही आहे. ठीक आहे, आता मी पुन्हा येतो अतुल लोंढे यांच्याकडे. वेळ खूप कमी आहे. विलास 10 सेकंद. हा प्लीज बरं बोला. विलास, केशवजी, 10 सेकंद. 10 सेकंदच, जास्त नाही, मला त्यांच्याकडे जाऊ द्या. आजच विलास आज असं आहे, आजचं ती पण बातमीकडे लक्ष वेधलं पाहिजे. नांदेडच्या इथे 75 ठिकाणी व्हीव्हीपॅटची मोजणी झाली आणि व्हीव्हीपॅटची मतं आणि ॲक्च्युअल झालेलं मतदान याचं ॲक्युरेट एकही मिस्टेक त्यामध्ये आली नाही. नांदेडचं वैशिष्ट्य एवढ्यासाठी मी सांगतोय, नांदेडला काँग्रेसचा खासदार निवडून आला आणि विधानसभेला भाजप आणि महायुतीचे आमदार निवडून आले, म्हणून मी नांदेडबद्दल मुद्दाम करतोय. लोक हुशारीने मतदान करतायत. जर व्हीव्हीपॅट जर अशा पद्धतीने काही चुकीत असतं तर मग विधानसभेला महायुतीचे आमदार निवडून येतात आणि एकाच दिवशी मतदान झालंय आणि लोकसभेला काँग्रेसचे खासदार निवडून येतात. हे घडलं असतं का? जर हॅक करता आलं असतं, कुणा केलं असतं व्हीव्हीपॅटची तर? जुळवणी सुद्धा जे व्हीव्हीपॅट आणि मतदान हा प्लीज सर तुम्हाला वेळ देतो आता. अतुलजी प्लीज बोला. विलासराव 2 सेकंद घेतो. बरं, हा आवाड सर बोला. विलासराव 2 सेकंद घेतो. हा. नुकतंच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर अशा प्रकारचा खटला गेला होता आणि माननीय न्यायमूर्ती गवई साहेब असं म्हणाले की तुमच्या बाजूने निकाल लागला की बरोबर आणि तुमच्या विरुद्ध निकाल लागला की चुकीचं. म्हणजे बघा, या बाबतीत न्यायालयाचे निष्कर्ष सुद्धा कायद्याचं विश्लेषण करत असताना आणि सुब्रमण्यम स्वामी, चंद्राबाबू नायडूपासनं अगदी आता एप्रिल 2024च्या निकालापर्यंत ही गोष्ट कशी योग्य आहे हे त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. निकालपत्रामध्ये मी अतुल लोंढे यांच्याकडे जातोय. अतुल लोंढेजी, हाऊ इट इज फुल प्रूफ. लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगावर संशय, सुप्रीम कोर्टावर संशय, सगळ्यावर संशय आणि इथं आम्ही प्रतिनिवडणूक घेऊ, आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणूक घेऊ, ही भूमिका लोकशाही मार्गाने आहे असं तुम्ही म्हणताय. सगळे मान्यवर असं सांगतायत, कलेक्टर सांगतायत, कायदेशीर तज्ज्ञ सांगतायत, हे लोकशाहीला विरोधी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? असा विलास की आम्ही जे प्रश्न माननीय निवडणूक आयोगाला विचारले त्याचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं नाही. त्यांच्याकडे ते प्रश्न पहिलेही होते. त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं, चहापानी केला, शायरोशायरी केली, पण आमच्या प्रश्नाचं कुठलंही उत्तर दिलं नाही. 19 लाख ईव्हीएम मशीन्स 2014 पूर्वीच्या या गायब आहे. सुप्रीम कोर्टात केस आहे आज 2017 पासून, त्याचं अजूनपर्यंत काही माहित नाही. ECIL जी ईव्हीएम बनवते सर ऐका ना, एक मी स्पेसिफिक विचारतो, वेळ कमी आहे म्हणून. ज्या मार्केटवाडीमध्ये मॉक पोल झाला, मतदान होत असताना मॉक पोल झाला, तिथं ऐका ना, लोकांनी सह्या केल्या. त्यांचं कसं शांत ऐकलं? माझं ऐका ना. अहो सर, तुम्ही देशभरात वेळ कमी आपल्याकडे, आपण मार्केटवारीवर चर्चा करतोय ना. नाही, मी बिलकुल मार्केटवारीचं बोलतो. मी त्यांच्यासाठी वेळ होता, माझ्यासाठी नाही आहे. ऐका आता कलेक्टर साहेबांना मी सांगतो. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की 84 लोक बाहेरचे होते. 1900 मतदान आहे. मतदान झालं असतं ना तर मतदान बाहेरच्या लोकांना करता नसतं आलं, मार्केटवाडीच्या लोकांनाच करता आलं असतं. जी काही तिथं दडपशाही झालेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली आहे, टीव्हीवर पाहिलेली आहे, आम्ही स्वतःही पाहिलेली आहे. मतदान झालं असतं तर कळलं असतं बाहेरचे कोण आतमधले कोण. मी काही कुठल्या नेत्याला काय म्हणतात त्याला तडीपार गुंड प्रवृत्तीचे असं म्हटलं नाही. मी असंही म्हटलं नाही की नांदेडच्या निकालानं नरेंद्र मोदींना नाकारलं.
आणि देवेंद्र फडणवीसला स्वीकारलं विधानसभेच्या निवडणुकीने, मी असंही काही म्हटलं नाही. मी अतिशय स्पेसिफिक आणि टेक्निकल बोललो, त्याचं उत्तर कुठे दिलं नाही. मायक्रोचिपला तुम्ही का हात लावतो? वन टाइम प्रोग्राम आहे ना. मला असे काही मेसेज आत्ता येऊन राहिलेले आहे, काही इंजिनियर्सच्या IITSच्या सोबत काम केलंय, त्यांनी सांगितलं की 2 कोड पण राहू शकतो. 1 कोड पहिले वर्किंग राहील आणि दुसरा कोड जो आहे तो नंतर ठरलेल्या डेटपासून वर्किंग होऊ शकतो. SLU जो सिम्बॉल लोडिंग युनिट आहे, जो मॅचबॉक्स एवढा असतो, त्याला अटॅच करताना, सिम्बॉल लोड करताना त्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन आहेत. कंट्रोल युनिटला व्हीव्हीपॅट अहो, अटॅच पण करणे, मतदान ballot सुरू unit ला काय, असताना जो त्याच्यावर सुद्धा mock poll झाला माधव देशपांडे होता, नावाचे त्या जे mock इंजिनियर poll आहेत मध्ये त्यांचे तुमचा ऑब्जेक्शन. तिथं मला काय म्हणायचं आहे का ना, प्रतिनिधी होता विलास, की नव्हता? विलास त्यांनी ऐका ना. सही केली ना. याला काय अर्थ आहे? विलास ऐका ना तुम्ही. अरे विलास ऐका ना, विलास, विलास अरे ऐका काय- ना. ही चर्चा एखाद्या मुळात- मायक्रोचिप मध्ये प्रोग्राम लोड करून ठेवला असेल तर तो कलेक्टरला, ऐका ना तुम्ही थोडंसं माझा नाही, पण शांतपणे ऐका. त्याच्याबद्दल 10 तर सेकंद मतदान झालं ना, द्या. सर. एखाद्या मायक्रोचिप मध्ये अल्गोरिदम जर mock poll सेट झाला केला, ना. ऐका ना, एखाद्या मशीन मध्ये poll आला असता ना. मायक्रोचिप जर अल्गोरिदम सेट केला असेल तर नंतर तो काही लक्षात येणार आहे का कलेक्टरच्या? पण या प्रोसिजर रेग्युलर आहे ते आम्हालाही माहिती आहे. अहो, सर, मग ऐका ना. तुम्हाला भीती करू नये तर mock डर poll ज्या कशाला? दिवशी तुम्ही एक झाला, sample त्या निवडणूक दिवशी त्यांनी माळशिरसची बरोबर- घेऊन टाका. तुम्ही मी काय म्हणतो, निवडणुकीमध्ये मला लोकशाहीमध्ये निवडणूक सर्वोच्च आहे. निवडणुकीमध्ये लोकांचं मतदान झालं पाहिजे. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे ना, तुम्ही एवढ्या टेक्निकल गोष्टी सांगताना, माळशिरसला एक बॅलेट पेपरवर सॅम्पल निवडणूक होऊन जाऊ द्या ना. 91 ग्रामसभा, तिथल्या ग्रामसभा 91 ठराव करायला तयार आहे. भाजप विरोधात असताना तुम्हाला ते केला. असंच म्हणत होतं, तुम्ही काय हिंमत नाही दाखवली. आणि तुम्ही ते पटवण्यासाठी तुम्ही ते सत्तेत असताना पटवण्यासाठी भाजप सगळ्या अशा सुद्धा गोष्टी- अशाच प्रकारची मग मागणी लवासावर- करत मग होता. तुम्ही लवासावरची ती हिंमत कारवाई का झाली नाही होती. दाखवली? ती दाबून केली होती ना. जो राजीव कुमार इलेक्शन कमिशनचा जो चेअरमन आहे, तो विलास, इलेक्शन मुळात ही कमिशन चर्चा चेअरमन एका चुकीची दिवसात आहे. कसा ज्याला अपॉइंट झाला माहित नाही का झोपेचं लोकांना? सोंग यांना पराभवाची सुप्रीम कोर्टाच्या प्रामाणिक चीफ कारण जस्टिसला शोधायची नाही सुप्रीम काँग्रेसला. कोर्टाच्या चीफ लोकं जस्टिसला का त्या नाकारतात? नाही, सर, मला त्याच्यावर अपेक्षा बोलायचं होती- या नाही. सगळ्या गोष्टी माहित नाही का प्रत्येक जनतेला? मुद्दे या पद्धतीने विलास, मला एक आपलं सांगा, अपयश झाकायचं, सुप्रीम कोर्टाच्या इथल्या जजेसला त्या व्यवस्थेवर जजला त्या निर्माण कमिटीमधनं करायचा काढलं आणि अर्बन आणि आपल्या नक्षली खात्यात सगळे हे junior सगळे मंत्रींनी आहेत ते appoint केला. ज्यातून हे लोकांना या माहिती नाही देशाच्या का? व्यवस्थेवरची या डॉक्टर गोष्टीचा बाबासाहेब काय आंबेडकरांची उपयोग घटना करणार? लिहिली आहे. साहेब, माझ्या या ते मला- संविधान मला- आहे हे- त्याच्यावर अविश्वास माझ्या- निर्माण अतुलजी, करण्याचं तुमच्याकडून हे काम अपेक्षितच राहुल गांधी नाहीये. माझ्या आणि प्रश्नाचं काँग्रेस उत्तर द्या. करत आहेत. त्यांनी एवढ्या झालेल्या सगळ्या मुद्द्यावर- गोष्टी ज्या मला फक्त संधीचा एका आहे, प्रश्नाचं त्या उत्तर द्या. संधीचा अतुलजी, एक ठीक आहे, भाग ईव्हीएम बद्दल एक तुमचे भाग आक्षेप झाला, असतील. फिंगर प्रूफ करू शकले नाहीत ते. अतुलजी एक सांगा, मी काय म्हणतो, या देशामध्ये finger कुठल्या proof तरी करायला एक तरी ग्रामपंचायतीनं काहीतरी. निवडणुकीची प्रक्रिया जी निवडणूक आयोगाने केली ती आम्हाला मान्य नाही. आम्ही करू ती प्रक्रिया आम्हाला मान्य आहे. ही भूमिका लोकशाहीला धरून आहे का? फक्त एका वाक्यात सांगा, आपण कार्यक्रम संपवून टाकू. ही प्रक्रिया मला सांगा, लोकांनी जी निवडणूक झाली आणि जे मॅन्डेट आलं त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे, हे योग्य आहे का? प्रतिनिवडणूक लोकांना जर असं घेणं वाटत योग्य असेल आहे की मला नाहीये? मी केलेल्या मतदानात प्रतिनिवडणूक सरकार घेणं निवडून योग्य आलेलं आहे की नाहीये. नाहीये? ज्यांना मतदान केलं ते बाकी ज्यांना नाहीये. मतदान केलं ते निवडून असं आलेले बोलले नाहीये. राहुल असं जर गांधी लोकांना म्हणजे वाटत देश असेल नाही. की अहो, सर, लोकशाही त्याच्याबद्दलची भारताची प्रक्रिया आहे ना. म्हणजे देश लोकशाहीमध्ये चार तुम्हाला कार्यक्रम निवडणूक निवडून प्रक्रियेत काही संशय असेल तर त्याच्याबद्दल प्रतिनिवडणूक असेल का? काँग्रेसला राहुल गांधी तुम्ही अराजकाकडे नेत आहे. खोट्याची बाजू घेऊन नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. ठीक आहे. माझा वेळ संपलाय, माफ करा. आज कमी वेळ मिळाला. पुढच्या वेळेस जास्त वेळ घेऊन आपण याच्यावर चर्चा करू. महाराष्ट्रातले प्रेक्षक आज हे सगळं बघत होते. सगळ्या बाजू मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला होता. स्पेसिफिक चर्चा होईल अशी अपेक्षा होती. काही मुद्द्यांना आपण नक्की हात घालू शकलो, पण काही मुद्दे अजून अनुत्तरित आहेत. पुन्हा पुढच्या चर्चेमध्ये आपण येऊया. पण आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.